हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज महिला दिन, तर सर्व माझ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि काल तुम्ही फोटोज वगैरेच आहे, पण व्हिडिओ काय केला नव्हता, पण आम्ही शाळेमध्ये महिला दिन साजरी केला मस्त छान। सर्व मुलींनी छान छान वेगवेगळ्या ड्रेपरी घालून आलेल्या होत्या, मस्त छान। कोणी पोलीस बनले, कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, आर्मी ऑफिसर, सर्व इतकं भारी सर्वांनी रॅम्प वॉक वगैरे केला शाळेमध्ये मुलींनी छान। असं महिला दिन आम्ही साजरी केला। आणि म्हणजे चला आज 10 वाजले, माझी सर्व काम आवरली, म्हणजे कपडे वगैरे, फरची, सर्व सर्व नाश्ता वगैरे झालेला आहे, सर्व बाथरूम क्लिनिंग झालेलं आहे। आज सर्व मी लवकर आवरून घेतलेलं आहे आणि मी आता बाहेर जाणार आहे। कुठं बाहेर जाणार आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे थोड्या वेळात। चला तर प्रत्येक महिला, प्रत्येकजण आपले स्वप्न बघत असतो। तर मी पण काही स्वप्न बघितलेले आहे जे की मला पूर्ण करायचे आहे, आणि आज त्या स्वप्नांपैकी एक स्वप्न माझं मी पूर्ण करणार आहे। तर तेच आज आम्ही बघण्यासाठी चाललेलो आहोत। तर ते काय आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे। तर आज महिला दिन आहे, तर हा खूप स्पेशल डे आहे, म्हणून मग ह्याच दिवशी मी म्हटलं मला जे घ्यायचं आहे ना, जे माझं स्वप्न पूर्ण करायचं ना, बेस्ट डे आहे घेण्यासाठी। पण ती वस्तू आहे ना, तर ती वस्तू आम्ही गुढीपाडव्याला आणणार आहे। तर आम्ही इथे आलेलो आहोत शॉपमध्ये। तर आता मी माझं एक खूप खूप कधीपासून पाहिलेलं स्वप्न स्वतः पूर्ण करत आहे, आणि ते स्वप्न पूर्ण करते ना, तर थोडी नर्वस पण आहे। खरंच वाटलं नव्हतं कधी, नाही का, आपण आपल्या हिमतीवर आपलं स्वप्न पूर्ण करू। म्हणजे ह्या गोष्टी खूप माझ्यासाठी खूप मोठ्या आहे, कारण की मी खूप खूप म्हणजे शून्यातून जग निर्माण झालेलं आहे माझ्यासाठी तरी। मी खूप गोष्टी, मी म्हणजे तुम्हाला म्हणते, खूप कमी पगारातून जॉब करून इथपर्यंत पोचलेली आहे आज। तर आज माझं स्वतःचं घर मी घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आज मी माझ्या हिमतीवरती माझं दुसरं स्वप्न पूर्ण करत आहे। तर ते दुसरं स्वप्न पूर्ण करताना थोडंसं माझे डोळे, माझं थोडंसं हृदय थोडंसं म्हणजे हे झालं होतं, एकदम इमोशनल। तर खरंच वाटत नाही की मी माझं स्वप्न पूर्ण करते, आणि खूप इमोशनल झाले। आणि हे ना तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी समजणारच आहे की मी काय घेणार आहे, कोणती गोष्ट आहे की जी मी स्वप्न बघितली ती आज मी पूर्ण करते, आणि ती गुढीपाडव्याला तुम्हाला पाहायला मिळेलच लवकर। तर गुढीपाडव्याचं दिवशी मी पण वाट बघते की ते मी घेऊन येणार माझ्याजवळ। तर सर्व गोष्टी फायनली जुळून आलेल्या आहे, आमचं सर्व झालं आहे डन इथे। तर आम्ही फायनल झालं आहे आमचं, जे मला घ्यायचं आहे ते मला मिळालं, माझ्या मनासारखी गोष्ट। तर त्याच्यामुळे खुश पण आहे। आणि फायनली मी 10 वर्ष, म्हणजे बरेच वर्ष झाले तेव्हापासून मी ही गोष्ट स्वप्न होतं माझं। आणि आज सेलिब्रेशन आहे करायचं महिला दिनाचं, तर आपण युनिक पद्धतीनेच करू म्हटलं। चला केक वगैरे नको, कारण की मुलं आजारी आहे, तर नको। इथंच आमच्या घराच्या बाजूला नवीन शॉप्स झालेले आहे, तर इथं काही गोष्टी आहेत छान छान मिळतात, तर ते मी म्हटलं चला बघून घेते काय काही नाही, मला आवडलं तर घेईन। आणि बाजूलाच एक शॉप आहे, तर तिथे आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत। तर पटकन मी आता इथे बघते काय घ्यायचं नाही घ्यायचं। ज्या गोष्टी तुम्हाला ना म्हणजे बाकीच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या युनिक गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील ह्या शॉपमध्ये। तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे, न्यू रेसिपीज तुम्ही ट्राय करण्यासाठी इथून भरपूर काही खरेदी करू शकता। खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे, मी एका दिवशी नक्की तुम्हाला व्यवस्थित दाखवेन। पण मी स्वतः आज ह्या शॉपमध्ये पहिल्यांदा आले ना, त्याच्यामुळे म्हटलं मी पण बघतच होते। खूप छान छान आहे, जे की मला आवडलं इथल्या वस्तू। तर मी नेक्स्ट टाईम येईल तुम्हाला नक्की सर्व नीट दाखवेन। तर आम्ही बाजूलाच तिथंच बाजू शॉपमध्ये आलो, छान मोमोज घेणार आहे। तर मोमोज सर्वांचे फेवरेट आहे, हेल्दी पण आहे, व्हेज मोमोज। तर तेच आम्ही ऑर्डर करतो आहे, कारण की आद्विकला पण आवडतात, इशूला, मला पण आवडतात। तर म्हटलं चला आपण वेगळ्या पद्धतीने एक महिला दिनाचं सेलिब्रेशन करूया, आणि बेस्ट आहे, तर सर्वांना आवडतं पण। तर इथे छान मस्त छान फ्रेश वाटत होतं। आणि आता मी
इथले मोमोज ट्राय करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते. आणि आद्विकने ऑरेंज कुल्फी घेतलेली आहे, त्याला खूप खायची इच्छा होती, तर त्यांनी त्या बाजूच्या शॉपमधून घेतलेली आहे. तर इथं खूप छान आहे सर्व काही. तर तुम्हाला लवकरच इथलं सर्व शॉप्स नवीन झालेले आहे ते दाखवणार. खूप भारी भारी आहेत इथे आणि एकदम 5 मिनटाच्या अंतरावर आहे घरापासून, समोरच. आणि इथं आद्विकचं चाललं आहे एन्जॉय करणं. तर आता आमचे मोमोज येतील, तर इथं आम्ही व्हेज मोमोज, फ्राय व्हेज मोमोज घेतलेले आहे आणि खरंच खूप छान आहे इथे. तर आता मी टेस्ट करून सांगणार आहे कशी आहे. तर म्हटलं चला आपण महिला दिन साजरी करूया आत्ताच. आणि सर्व घरी मी आवरून वगैरे आलेले होते, कारण की सर्व आज गोष्टी आमच्या ठरलेल्या होत्या, म्हणून मग मी लवकरच उठले, सर्व आवरलं. आणि छान मला आज खुश पण आहे, नर्वस पण आहे थोडीशी, की मी ते माझं एक स्वप्न आहे ते पूर्ण करत आहे. काय माहिती, मला असं नवीन गोष्ट घेताना ना थोडंसं नर्वस होते मी, काय माहिती नाही, मला आधीपासूनच आहे हे. म्हणजे ना काय होतं मलाच समजत नाही, सांगता पण येत नाही व्यवस्थित. पण फायनली आज ह्या दिवशी मी माझं स्वप्न पूर्ण करते. ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पाहायला मिळणारच आहे. तर इथे छान मस्त मोजितो घेतलेला आहे. तर खूप छान फ्लेवर मस्त याचं मोजितोचं नाही का, ब्ल्यूबेरीचं खूप छान फ्लेवर आहे, तर तेचा मी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही छान महिला दिन इथं सेलिब्रेशन करतो. चला आता आम्ही एन्जॉय करतो, नंतर बोलते तुमच्यासोबत. तर जस्ट आम्ही घरी आलो आणि इतकं ऊन हे ना, जबर ऊन होतं. सर्व मी सकाळी आवरलं, त्याच्यामुळे बरं आहे, निवांत आहे आता, काही नाही काम वगैरे. तर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन पण करून आलं. मोमोज खाल्लं, म्हटलं केक नको, कारण की आता एक्झाम स्टार्ट होतील, आद्विकला ऑलरेडी सर्दी आहे, खोकला वगैरे होतो, केक वगैरे नको किंवा स्वीट पण नको म्हटलं जास्त. तर मग आमचे व्हेज मोमोज खूप 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 जास्त फेवरेट आहे, आद्विकचे पण, माझे पण, विशूचे पण, हेल्दी पण आहे. तर आम्ही मस्त व्हेज मोमोज खाल्ले आणि ब्ल्यूबेरीचं मोजिटो घेतलं होतं. तर इतकं छान होतं ना, छान. तर छान मस्त सेलिब्रेशन केलं एक छोटंसं. तर आम्ही बाहेर गेलो, तिथून पाहिलंच. तर बाहेर मी कशासाठी, आज महिला दिवस आहे, तर मी माझं अजून एक स्वप्न पूर्ण करत आहे. तर तेच गोष्ट आम्ही बघण्यासाठी गेलेलो होतो. तर मी माझं एक स्वप्न पूर्ण करते, परत एक घराचं तर मी केलंच आहे, तर अजून एक स्वप्न माझं पूर्ण होणार आहे. तर तुम्ही मला सांगा, मी नक्की काय घेणार आहे, कोणती गाडी घेणार आहे. गाडी तर बघतेच आहे, पण कोणती घेते, तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला काय अंदाज वाटतो. तर अशा छोट्या गोष्टी असतात की त्या ज्या आम्ही ठरवल्या होत्या ना, त्या मला पूर्ण करायच्या आहे. तर ह्याच वर्षीमध्ये मी आता, आज महिला दिवस आहे, तर मी ते बघून आलेली आहे. आणि मग पुढे गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याला मी घेऊन येणार ती गोष्ट जी मी घेतलेली आहे, ती गुढीपाडव्याला आणणार आहे. ते एक माझं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. खूप भारी वाटते ते, म्हणजे माझ्या स्वतःच्या हिमतीवर घेतलेलं आहे. आपण खूप कष्ट करतो, खूप काही गोष्टी सहन करून काही गोष्टी पूर्ण करतो ना, त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. स्वतःच्या हिमतीवर करणं तेही खूप मोठं आहे. आणि तेच आज एक स्वप्न माझं मी पूर्ण करते. तर थोडंसं नर्वस पण आहे, खुश पण आहे. म्हणजे काय माहिती, मला असं काही नर्वसपणा पण येतो, पण म्हणजे असं मला ना विश्वास होत नाही की मी माझं हे स्वप्न सुद्धा मी माझ्या हिमतीवर पूर्ण करत आहे. कदाचित त्याने मी नाराज झाले, म्हणजे थोडंसं मन हे झालं असेल माझं. होतं असं कधी कधी, कारण की आपण कधी कधी विश्वास नाही होत आपल्याला की आपण ह्या गोष्टी आपल्याला मिळतील, आपण करू शकतो. पण तीच गोष्ट आज माझी पूर्ण होणार आहे. तर त्याचा खूप मला जास्त आनंद पण आहे आणि विश्वास पण होत नाहीये.
तर असं होतं आज महिला दिवस, असं मी सेलिब्रेट केलेलं आहे, जी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि छान असं फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो, मस्त छान छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.